मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या महा एपिसोडच्या पार्ट 3 भागामध्ये आता आपण बघूयात. बाबा सुष्मितावर फारच चिडलेले असतात. समोर रावांना मान द्यायचा आणि आता तू लहान आहे हे तुला कळतं का? त्यावरती आता मंदा म्हणते की हे बघा, तिला सगळं काही कळतं, पण तुम्ही सुद्धा स्वानंदी सारखं तिच्याबरोबर भांडू नका. तेव्हा लगेच आता मंदा म्हणते की हे बघा, समोर रावांनी येण्यासाठी उशीर केलेला आहे, नाहीतर वाद उद्भवलाच नसता. बघा, अजूनपर्यंत सुद्धा त्यांचा काही पत्ता नाही. त्यानंतर आता इकडे आनंद आणि निकिता अजूनपर्यंत समोरला प्रपोज कसं करायचं ते सांगत असतात आणि तेवढ्याच स्वानंदीचा कॉल येतो. समोर म्हणतो की आता थांबा 1 मिनिट. दोघे विचारतात की नक्कीच स्वानंदीचा फोन आहे, ते स्पीकरवर टाकायला सांगतात. समोर मात्र आता इकडून बोलायला होतो, तो काही फोन स्पीकरवर टाकत नसतो. आनंद आणि निकिता पुन्हा त्याच्या मागे मागे पळत असतात. स्वानंदी विचारते की तुम्ही कामात आहात का? समोर म्हणतो की नाही, कामात नाही. आनंद आणि निकिता जोरात ओरडतात की आमची काम झालेली आहेत. आणि तेवढ्यात मात्र समोर त्या दोघांकडे पाहतो. स्वानंदी विचारते की तुम्ही घरी येतात ना? समोर हसतो आणि थोड्याच वेळात असं म्हणतो, आणि तुम्ही ठीक आहात का असं विचारतो. स्वानंदी हसते आणि म्हणते की हो, मी ठीक आहे. स्वानंदी विचारते की तुम्ही असं का करतात? समोर आता लगेच बोलायला सुरुवात करतो की रिक्षाने प्रवास करायचा नाही. तेव्हा आता स्वानंदी विचारते की अहो, हे मध्येच काय आलं, तुम्ही असं का विचारता? समोर म्हणतो की मी तुम्हाला सांगतो तेवढं करा. स्वानंदी म्हणते अहो हो हो हो, आणि हे बघा आपल्याकडे गाड्या आहेत, ड्रायव्हर आहे, आणि तुम्ही फक्त सांगायचं, ते तुम्हाला हवं तिकडे सोडून येतील. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो, एवढ्यासाठी कुठे ड्रायव्हर दादांना सांगायचं, आणि मला रिक्षा बरी पडते, कुठेही पटकन जाऊन येता येतं. तेव्हा आता समोर म्हणतो की हे बघा, असं पटकन काही होऊ शकतं, आणि आपल्याकडे गाडी वगैरे आहे, तर तुम्हाला रिक्षाने का जायचं असतं? स्वानंदी म्हणते की मला सवय आहे. काय झालं, तुम्ही असं अचानक मला का सांगतात? आनंद आणि निकिता यांच्या गप्पा ऐकत असते. राजवाडी जराही विचित्र नाही वाटत का? समोर म्हणतो की हो, विचित्र आहे, पण ठीक आहे. तर स्वानंदी म्हणते की ठीक आहे, मी तुम्हाला ही याची आठवण करून देण्यासाठी फोन केलेला. तुम्हाला इकडे आई बाबांकडे यायचं आहे. समोर म्हणतो की हो, थोड्याच वेळेत पोहोचतो. स्वानंदी म्हणते की बाय. समोर म्हणतो की बाय. आनंद आणि निकिता मात्र आश्चर्याने हसतच याच्याकडे पाहत असतात. समोर फोन ठेवतो आणि समोर त्यांना म्हणतो की इतकं सोपं असतं का आपल्या मनातील त्यांना लगेच बोलून दाखवण्यासाठी? आता निकिता म्हणते की हो, सोपं असतं. अरे केवढी बडबड केली तू, त्यातच मात्र तुझी काळजी आणि प्रेम दिसून येते. फक्त प्रँक केला होता, तरी सुद्धा तू तिला किती काळजीने सूचना दिल्या, आणि हे फक्त स्वानंदीला आवडेल असं काहीतरी छान अरेंज कर आणि तू तिला प्रपोज कर. तेव्हा आता समोर म्हणतो की आज नाही, मला आज वाण घ्यायला जायचं आहे आणि मी उद्या करेल. निकिता ऐकायला तयार नसते. निकिता म्हणते की आत्ताच्या आता तुम्हाला फायनल सांग. समोर म्हणतो की काहीतरी पटकन सुचलं पाहिजे. निकिता म्हणते की त्यात काही इतकं अवघड आहे, मला सांग तिला काय आवडतं बरं? तेव्हा आता समोर म्हणतो की तिला 5 स्टार हॉटेल वगैरे, महागडं जेवण असं काही आवडत नसतं. निसर्गामध्ये फिरायला त्यांना फार आवडतं. तेव्हा आता निकिता म्हणते की तू ऐकलंस का, तू काय म्हणतो? त्याला क्लॅरिटी आलेली आहे. आनंद खुश होत म्हणतो की म्हणजे याची गाडी फायनली प्रेमनगरला पोहोचणार, म्हणून दोघांना फारच आनंद होतो. त्यानंतर इकडे अंशुमन सुष्मिताला म्हणतो, जाऊन दे सुष्मिता, अगं मला सगळ्याची सवय झालेली आहे. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की नाही, आपण काय सगळं काही आता इन्सल्ट सहन करायचं आहे? आपण का जिजूंची वाट बघायची? तेवढंच काम आहे का आपल्याकडे? एकतर आपण आपले कामधंदे सोडून आलो, आणि त्यामुळे मला तुमचा इन्सल्ट झालेला नाही चालणार. मंदा म्हणते की हो ना, समोर हे मोठे जावई आहे आणि मोठ्या जावईंचा मान पहिला आहे, म्हणून मात्र मी त्यांना पहिल्यांदा फोन केला, अगदी तुमच्या अगोदर, पण तरी सुद्धा त्यांना माझी किंमत नाहीच. तेवढ्याच समोर हा तयार होऊन येतो. स्वानंदी मॅडम करतच. आता बाबा धावतच येतात, जावई बापू नमस्कार करत, आणि या म्हणजे आनंदाने त्यांचं कौतुक करतात. स्वानंदी बाहेर येते. मंदा म्हणते की हो ना, आम्ही केव्हापासून तुमची वाट बघत होतो. आनंदी म्हणते की तुम्ही आलात. समोर म्हणतो की मला उशीर झाला येण्यासाठी. बाबा म्हणतात की काही हरकत नाही, असून द्या, कारण मंदाने तुम्हाला ऐन वेळेसच कळवलं होतं. समोर स्वानंदी एकमेकांकडे पाहत असतात. तर बाबा म्हणतात की अगं नंदू, पाणी तरी दे समोर रावांना. तेवढ्याच सुष्मिता म्हणते की मला तर असं वाटतं की आपण आपलं मानपान सुरू करूयात. तेव्हा मंदा म्हणते की हो हो करूयात, आणि बाबा मात्र समर आणि स्वानंदी यांना पहिल्यांदा बसायला सांगतात, कारण तुम्ही मोठे आहात आणि तुमचा मानपान मात्र सगळ्यात अगोदर असेल. मंदा म्हणते की हो, बसा ना तुम्ही अगोदर. समोर म्हणतो की नाही हो, सुष्मिता आणि अंशुमन बऱ्याच वेळची वाट बघत थांबत असतील, त्यामुळे त्यांच्यापासून आपण सुरुवात करूयात, नाहीतर आपण चौघांचं एकत्रच करूयात. तर मंदा लगेच खुश होते आणि हो तसंच करूया, सगळ्यांना बसायला सांगते. त्यानंतर बाबा मात्र समोरचं औक्षण करत असतात आणि मंदा ही अंशुमनचं. नंतर आता जे काही मानपान आहे तर ते आता दिले जातात. आता समोर स्वानंदीला अनारसा भरवतो आणि अंशुमन सुद्धा आता ह्या सुष्मिता. त्यानंतर आता इकडे राजवाड्यांच्या घरात आजी आता रोहन आणि अधिरा या दोघांना म्हणते की चला पोरांनो, जेवणाची तयारी झालेली आहे. तेव्हा रोहन उठतो तर मलिका म्हणते की अरे तू ही चेन वगैरे का घेतलं नाहीस? अरे घाल ना गळ्यामध्ये, केव्हा तरी घाल, 2 तोळ्याची आहे, आणि नुसती पडून राहावी यासाठी नाही दिलेली, हो की नाही आई?
आजी मात्र रागाने मलिकाकडे बघते. तर मलिका लगेच रोहनला टॉन्ट मारत म्हणते की अरे कठीण वेळ कधी कधी येत असते माणसावर, मग सोनं काम येत असतं म्हणून ती चेन दिलेली आहे. त्यावरती आजी म्हणते की अगं मलिका काय बोलतेस, यांच्यावर कसली कठीण वेळ येऊ शकते. मलिका म्हणते की आई अहो आली होती जेव्हा मागे याचा जॉब गेला होता. तर रोहन हसतो आणि म्हणतो की काकू तुमची काळजी समजू शकतो, पण तुम्ही एक खात्री बाळगा, मला जी भीती वाटते आमच्यावर कठीण वेळ येण्याची, पण तशी वेळ आमच्यावर कधीच नाही येणार. आणि माझ्या पाठीमागे समर सरांचा सपोर्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा हात हातामध्ये घेऊन आदिराची साथ आहे. त्यामुळे काकू तुम्ही याचं टेन्शन घेऊ नका असे म्हणतो. त्यावरती आता आजी म्हणते मग अभिमान वाटावा असं जावई तुला मिळालेलं आहे. आणि आजी मात्र त्या दोघांना घेऊन जेवायला जाते. तर मलिकाला चिड येते. मलिका दात खात म्हणते की अभिमान वाटावा असं जावई. त्यानंतर मात्र समर आणि स्वानंदी घरी येतात, आपल्या रूम मध्ये आहेत. तर समर मात्र आनंदशी बोलत असतो आणि तो फुटबॉलच्या मॅच विषयी बोलत असतो आणि तू येतोस ना मी वाट बघतोय असे बोलून तो फोन ठेवतो. समर आता स्वानंदीला म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम. तर स्वानंदी म्हणते की हो मला माहिती आहे की तुमची फुटबॉलची मॅच आहे, त्यामुळे मी आणि आनंद. तेव्हा लगेच स्वानंदी म्हणते की थोडा वेळ कसलं, तुम्ही खूप वेळ जागरण करणार आहात हे सुद्धा मला माहिती आहे. समर हसतो. कमाल आहे तुमची असं म्हणतो, मला सगळंच माहिती आहे, खरंच ग्रेट. तर स्वानंदी विचारते की तुम्ही माझं इतकं कौतुक का करतात बरं. समोर म्हणतो की हे बघा तुम्ही मला जागरणाबद्दल लेक्चर देऊ नये म्हणून, आणि नाही ना देणार खरंच आजच्या दिवस. तेव्हा स्वानंदी म्हणते की अजिबात नाही, कारण मला तुमच्या फुटबॉलवर असणारं प्रेम माहिती आहे. आनंद दादांनी मला सांगितलेलं आहे. मी तर तुमच्या रात्रभर जागण्याची तयारी सुद्धा केलेली आहे. ब्लॅक कॉफी तुमच्यासाठी आणून ठेवलेली आहे रेडी. तेव्हा समोर खूप खुश होऊन स्वानंदीला म्हणतो की कमाल आहात तुम्ही. स्वानंदी म्हणते की फुटबॉलची मॅच बघून झाल्यानंतर वेळेत झोपा, नाहीतर सकाळी तुम्हाला त्रास होईल. समर म्हणतो की ओके. आणि स्वानंदी म्हणते की मी तुम्हाला डिस्टर्ब वगैरे नाही करत. तर समर विचारतो की तुम्हाला आमच्या सोबत मॅच बघायला आवडेल का. स्वानंदी म्हणते की हे बघा अहो कधी पर्यंत मी अजूनपर्यंत मॅच नाही बघितलेल्या, आणि कसं कुठल्या टीम्स कुठलं काय बाकी टीम्स बद्दल मला खरंच काही माहिती नाही. स्वानंदी खूप हसते. तर समोर हसतच म्हणतो की मी सांगेल तुम्हाला. स्वानंदी म्हणते की फुटबॉलची मॅच बघायला बसल्यानंतर मला हवे ते प्रश्न पडतील आणि मी तुम्हाला ते उत्तर विचारेल आणि तुम्हाला नंतर डिस्टर्ब होईल. समोर म्हणतो की मी हवं ते तुम्हाला सगळं काही सांगेल, पण प्लीज आज आमच्या सोबत तुम्ही मॅच बघा. स्वानंदी खूप हसते. त्यानंतर अंशुमन आणि सुष्मिता मलिकाच्या रूम मध्ये आहेत. तर तो आता मलिका समोर म्हणतो की सुष्मिता जाऊन दे, तू माझ्यामुळे मात्र तुझ्या ताई सोबत रिलेशन खराब करू नको. सुष्मिता म्हणते की मी नाही करत तर ताई करत आहे. मलिकाला मात्र हसू येत असतं आणि हे बघा ताई मात्र किती तुमचा अपमान करते आणि मॉम इन लॉ मला हे सर्व सहन होत नाही. मलिका लगेच तिचे कान भरते आणि म्हणते की हे बघ तू सुद्धा तिला त्रास द्यायचा, सहन मात्र करायचं नाही. आणि हे बघ हे सगळं साम्राज्य आपलं आहे. तर सुष्मिता म्हणते ते सगळं आपल्या हातात आहे, चावे तर माझ्याकडे आहेत. तेव्हा अंशुमन म्हणतो की हे बघ मॉम जाऊन दे, अगं तिला काहीच माहिती नाही. तर मलिका म्हणते की नुसत्या चावेने काय फरक पडतो. तर अंशुमन म्हणतो की हे बघ आता जे काही समर दादाचं जे व्हील आहे तर त्यात त्याने सगळं काही आजीच्या नावावर करून ठेवलेलं आहे आणि आपल्याला मात्र काही मिळणार नाही. तेव्हा लगेच सुष्मिता विचारते की नाही आपल्याला काहीच मिळणार नाही. तेव्हा लगेच आता अंशुमन म्हणतो की नाही. तर मलिका म्हणते की म्हणूनच काहीतरी करून सगळं काही आपल्या नावावर करून घ्यावं लागेल, आपला गेम आपल्याला चेंज करावा लागेल. त्यानंतर मात्र इकडे समरने फुटबॉल बद्दल मात्र काहीतरी खोटं सांगितलेलं असतं, परंतु त्याला स्वानंदीला सरप्राईज द्यायचं असतं. स्वानंदी जेव्हा रूम मध्ये येते तर तेव्हा आता सगळीकडे बलून्स लावलेले आहेत, ते पण हार्टच्या आकाराचे, आणि ती राजवाडे करत येत असते. तर सगळीकडे मात्र बलून्स लावलेले आहेत आणि समोर मात्र आता तिला स्वानंदी मॅडम करत असतो. आणि तेवढंच समोर तिच्या मागून येतो आणि म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम मला तुमच्याशी खास बोलायचं आहे. तेव्हा समोर म्हणतो की विचार करा नक्की माझ्या मनात काय असेल. तेव्हा स्वानंदी म्हणते की राजवाडे तुमच्या मनातील मला कसं कळणार. तेव्हा स्वानंदी मात्र रूम जी सजवलेली आहे तर त्या रूमकडे पाहत असते. आता समोर म्हणतो की विचार करा नक्की मला काय तुमच्याशी बोलायचं. टेबल वगैरे सजवलेला असतो. स्वानंदी इकडे तिकडे पाहते. तेव्हा आता समोर मात्र गुडघ्यावर बसतो आणि गुडघ्यावर बसून आज स्वानंदीला प्रपोज करणार आहे. त्यासाठी मात्र त्याने एवढी सगळी काही तयारी केलेली असते आणि मात्र ते गुलाबाचं फुल त्याने तिच्या समोर धरलेलं असतं. स्वानंदीला फारच आनंद होतो. हे बघा स्वानंदी मॅडम माझ्या मनामध्ये फक्त तुम्ही आहात, आय लव्ह यू. तेव्हा आता स्वानंदी खूपच छान असते, तिला फार आनंद होतो. ती मात्र खुश होत ते गुलाबाचं फुल स्वीकारते.
आणि दोघं मात्र एकमेकांच्या मिठीत येतात. खूपच आनंद त्या दोघांना होतो. एकमेकांच्या मिठीत येऊन आता एकमेकांच्या सोबत रोमांटिक होत मात्र मस्त डान्स करत असतात. तो खास सरप्राईज मात्र आता समरने स्वानंदीला दिलेला असतो. त्यानंतर आता समर म्हणतो की कुठे गेलं. स्वानंदी विचारते की काय शोधतात. समर म्हणतो की सापडतच नाही, कुठे गेलं. तेव्हा समर म्हणतो की अहो, जेव्हा मी तुम्हाला आय लव्ह यू म्हटलं त्याचं उत्तर तुमच्या चेहऱ्यावर सापडत नाही आणि मला असं वाटलं की ते कुठेतरी खाली पडलेलं आहे. आता स्वानंदी लगेच खुश होत आता समरचा हात धरते आणि आय लव्ह यू टू यू असं म्हणतो. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. एकमेकांना इतका आनंद झालेला असतो कारण हे त्यांचं स्वप्न असतं. आणि स्वानंदी मात्र आता स्वप्नात हसत असते. समर तिच्याजवळ बसलेलं असतं. ती लगेच उठून बसते. समर तिला विचारतो की काय झालं, स्वप्न वगैरे पडलेलं आहे का असं विचारतो. काही रोमांटिक होतं का असं विचारतो. तेव्हा स्वानंदी डोक्याला हात लावते. तुम्हाला कसं कळलं असं विचारते. तर समर म्हणतो की अहो, तुम्ही स्वप्नामध्ये आय लव्ह यू असं म्हणत होता पण दचकून. तेव्हा स्वानंदी म्हणते की मोठ्याने बोलले का मी आणि कावरी बावरी होते. तर समर विचारतो की तुम्ही आय लव्ह यू कुणाला म्हणत होतात. समर म्हणतो की बोला ना कुणाला म्हणत होतात. तर स्वानंदी आता मुद्दा म्हणते की झाडांना. आणि हो, आठवलं, मी झाडांना आय लव्ह यू असं म्हणाले. समर विचारतो की तुम्ही बरे आहात ना, तुम्हाला त्रास वगैरे तर काही होत नसेल ना. तेव्हा स्वानंदी म्हणते की मी नेहमी बोलते, मला सुद्धा झाड दिसतात, मी झाडांच्या सावलीमध्ये बसते आणि निसर्गाच्या प्रेमापोटी मी त्यांना आय लव्ह यू असं म्हणाले. तेव्हा समर तिचा हात धरतो. झाडांचं जाऊन द्या, अगोदर या झाडाशी बोला, म्हणजे समरशी. आपल्याला बाहेर जायचं आहे, लक्षात आहे ना तुमच्या. आनंदी म्हणते की हो लक्षात आहे. तर समर म्हणतो की जा लवकर तयार व्हा, एकदम छान तयार व्हा. आनंदी विचारते की छान कशासाठी. आणि परत आनंदी विचारते की कशासाठी बाहेर जाणार आहोत ते नाही सांगितलं तुम्ही. समोर म्हणतो की स्वानंदी मॅडम जरा स्पेशल ठेवा, सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आणि स्वानंदी खुश होत तयार व्हायला जाते. समर विचार करतो की यांच्या स्वप्नात सुद्धा झाडं येतात आणि जो प्लॅन मी त्यांच्यासाठी केलेला आहे तो त्यांना खरंच आवडणार. आणि तो आनंदला फोन करतो. आपलं जे काही ठरलेलं आहे ते लक्षात आहे ना, आम्ही पोहोचतोच केव्हात. म्हणून तो स्वानंदीला सरप्राईज देण्याचं ठरवतो. आनंद आणि निकिताची सगळी काही मदत घेऊन. त्यानंतर मात्र आता इकडे मलिका आणि आता ही अंशुमन यांचा प्लॅन सुरू असतो की समरकडून आता सगळी प्रॉपर्टी घेण्यासाठी आता काहीतरी करावं लागेल. त्यासाठी समरची साईन हवी आहे. तर आता लगेच सुष्मिता म्हणते की मी त्याची साईन करायला तयार आहे, कारण मला कुणाचीही साईन करता येते, म्हणजे मी कुणाचीही सही करू शकते. मम्मा, डॅडा, समर, रोहन कुणाचीही करू शकते. अंशुमन विचारतो की तुला समर दादा आणि आजीची सुद्धा सही करता येईल. तर सुष्मिता म्हणते की हो नक्की. आता मात्र हे ऐकल्यानंतर मलिका, अंशुमन यांना फारच आनंद होतो. त्यानंतर आता समर आणि स्वानंदी छत्री वगैरे घेऊन बाहेर आलेले असतात. तो टेकडीवर झाडांच्या अगदी वृक्षारोपण जेथे आता मस्त आहे तर तेथे आलेले आहे. स्वानंदीला विचारतो की तुम्हाला सगळं काही आवडलं का. स्वानंदी म्हणते की हो खूप खूप आवडलं. स्वानंदी विचारते की कुणाचे आहे. तर समर म्हणतो की तुमचे आहे. स्वानंदी म्हणते की तुम्ही तर कधी सांगितलंच नव्हतं. तर समर म्हणतो की कारण तुमच्यासाठी मी आता घेतलेली आहे, सगळी जागा तुमची आहे. स्वानंदीला फारच आनंद होतो. स्वानंदीला खूपच आनंद होतो. तर समर म्हणतो की तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, तुम्हाला माझ्या मनामध्ये असं साठून ठेवायचं आहे कायमचा. त्यानंतर मात्र इकडे सुष्मिता आता समरची साईन करण्याची प्रॅक्टिस करत असते. अंशुमन आणि मलिका तेथेच उभे असतात. आणि त्यानंतर मात्र समर अशा ठिकाणी स्वानंदीला घेऊन आलेला असतो की जेथे आता फुलामध्ये इतकं छान डेकोरेशन करून स्वानंदीचं नाव लिहिलेलं आहे, म्हणजे आय लव्ह यू स्वानंदी मॅडम. इतकं छान आता ते म्हणजे झाडांच्या हिरवळीत दरवडलेलं असतं. समर तिचे डोळे बंद करून तिला तेथे घेऊन येतो आणि तिचे डोळे उघडून जेव्हा स्वानंदी समोर पाहते तर स्वानंदीला खूपच छान वाटते. तो तिला फुलांचा बुके वगैरे देऊन आतापर्यंत तू माझ्यासाठी काय काय केलं सगळं काही सांगतो. माझ्यापासून दूर झालेल्या मित्राला माझ्या आयुष्यामध्ये परत आणलंस, आतापर्यंत माझ्यासाठी काय काय केलेलं आहेस, या प्रत्येक गुणांचं मात्र तो आता स्वानंदीचं कौतुक करत असतो. आणि स्वानंदीला मात्र तो आता मस्त फुलांचा बुके वगैरे देऊन अशा अनेक म्हणजे बगीच्यामध्ये फिरायला घेऊन येतो. तिला खूप छान वाटत असतं या झाडांच्या सानिध्यात. अंगावर तिच्या आता फुलांचा वर्ष होत असतो. दोघंही आता खूप हसत असतात, इतके खुश असते. स्वानंदी इतके हसत आहे तर समोर रोमांटिक होऊन तिच्याकडे पाहत आहे आणि तो म्हणतो की आय लव्ह यू, माझं तुमच्यावर प्रेम आहे. मॅडम खरंच माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. स्वानंदी हसतच थँक्यू बोलते. हे बघा जेथे जेथे मी तुम्हाला घेऊन गेलो मला पूर्ण खात्री होती की ते सगळं काही तुम्हाला आवडेल. स्वानंदी म्हणते की मला फारच आवड. आणि समर म्हणतो की कारण त्या सगळ्या गोष्टीवर तुमचं प्रेम आहे, तुमचं निसर्गावर किती प्रेम आहे मला माहिती आहे. समर म्हणतो की आता आय लव्ह यू म्हणा ना. स्वानंदी म्हणते की जरा विचार करते आणि मग सांगते. आणि ती लाजतच पुढे जाते. समर म्हणतो की विचार करून आणि हे माझ्या प्रेमात आहे नाही अजून, आता काय करू. यांच्यासाठी आता ही सरप्राईजची मालिका सुरू ठेवू का. आणि कदाचित मात्र हे सगळं काही बघून झाल्यानंतर त्या त्यांचं योग्य उत्तर देतील आणि ती योग्य वेळ मात्र देवा लवकरात लवकर येऊन दे. मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.